अमरावतीकर मयुरीच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर ॲक्च्युअलमध्ये ना इतकी गडबड झाली आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं। आम्हाला जायचं तर आहे, कुठे जायचं हे नक्की माहिती होतं, पण कुठे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्या ट्रेनमध्ये बसलो, मग तिथून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेलो, आता या प्लॅटफॉर्मवर आलो। इथे महाराष्ट्र एक्सप्रेस येणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बसणार आहोत आणि आम्ही कुठे चाललो आहे तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळणार आहे। मी कंटिन्यू आपण घेऊया या ब्लॉगला। आणि आमची लंगडी फ्रेंड जी आहे ती कंटाळली, पाय दुखावता हिचा बिचारी। झालेला आता व्यवस्थित झालाय आणि ट्रेन खूप लेट येत आहे। थंडी थंडी म्हणत होतो पण ऊन इतकी आहे की चांगली भयंकर गरमी होऊन राहिलेली आहे। हो ना, वेट करतोय आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेस, कधी पोचू आणि कधी नाही। सगळे आमच्या तोंडाला बघत आहे। तर मी कंटिन्यू करूया आपण या ब्लॉगला आणि बघूया त्या ट्रेनमध्ये बसल्यावर पुन्हा भेटूया। बाय बाय। ते आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही पटापट चाललेलो आहे। हां आता पहा मास्क, माझा मास्क विदाउट कोरोना ओनली मयुरीचं मास्क। आम्ही चाललेलो आहे तिघी मिळून नांदुऱ्याला, नांदुऱ्यावरून आम्ही आसलगाव आणि आसलगाववरून आम्ही जातोय पळशी। आम्ही सध्या बसलो ट्रेनमध्ये, आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही आहे। आणि ॲक्च्युअलमध्ये आमची जर्नी फायनली आम्ही ट्रेनमध्ये चढलो, व्हेरी टायर्ड आणि रिझर्वेशनच्या डब्यामध्ये चढलो आम्ही आणि अडकलो इथे आम्ही। आणि किलोमीटर नंतर स्टॉप आहे, मग तेव्हा आम्ही बघू की आम्हाला कुठे जायचं आणि कुठे बसायचं आहे। तेव्हापर्यंत आम्ही 70 किलोमीटर असं स्टँडिंग कधी हवं तोपर्यंत तुम्ही खराब ठिकाणी पोचलो। भयंकर परिस्थिती आहे बाबा आमची आणि खूप आम्ही दिवस आमच्यासोबत मिळून राहा। हमारे हाल देखो जी कैसे हो गए हम जी। तोंड पाण्यासारखे म्हटलं आमचं चांगलंच ठोकलोय आणि जागा देता का रे, जागा द्या रे। जागा पण नाही म्हटलं आम्हाला, माणूसकीच नाही आहे कुठे। थकलोय आम्ही, एकामेकाच्या जवळ जाऊन उभं राहून राहिलो पण कोणी जागा नाही देऊन राहिला। पूर्ण फुल आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा हालत तर बघा। आणखी सध्या आम्ही अकोल्यातच आहे, आम्हाला अकोल्यावरून आम्ही निघालो आहे। त्यानंतर नांदुरा, अजून खूप वेळ आहे नांदुऱ्याला। भूक लागलेली आहे, शेगावची कचोरी खाऊया आपण। फायनली आम्हाला जागा भेटली आणि आम्ही आरामात बसलो, बंडीनापासून आम्ही अकोल्यापर्यंत आलो। सॉरी शेगावपर्यंत आलो, एक जागा नव्हती भेटली। फायनली इथे वरती बसलो आणि आम्हाला ते नांदुऱ्यापर्यंत जाम भूक लागलेली आहे। शेगाव कचोरी आम्हाला जागा भेटली आणि कोणीही इथं पाठवणं रिझर्वेशन असे एक्सपिरियन्स घ्यायला हवे काही लोक फक्त प्रेझेंटीसाठी कोणाला जागा देत मग 9वीच्या ह्याच्यावर लिहिलं ते प्रेझेंटी डायरेक्ट प्रमोटेड। खावदड्या खूप तिखट आहे मिरची, खावदड्या फायनली आम्ही नांदुऱ्याला पोहोचलोय, बघू शकता तुम्ही। शेगावची कचोरी घेतली होती मधातच, काय मधातच थांबलो, खायला पण नाही भेटले आम्हाला। चलो फायनली हम ऑटो में बैठ गए। आम्ही एक्स्ट्रा पैसे ऑटो केला, आम्ही डायरेक्ट पळशीला जातोय आम्ही थकलोय। तो फायनली आम्ही सुको पळशीला जातोय, सो तुम्हाला माहित पडलं। कचोरी खाणार गेला मी सुरू फायनली आम्ही ऑटोमध्ये उतरलो आणि या गाडीत बसलेलो आहे आम्ही। याला काली पिली म्हणतात आणि ती आम्हाला घेऊन जात आहे आसलगावला घेऊन जात आहे आणि तिथून आम्हाला पुन्हा एक ऑटो करून मग पळशीला जायचं आहे। कसं बसलेलो आहे एकमेकाच्या मांडीवर। हो नो, हल्टिंग झालो यार। आसलगावला भेटूया, बाय बाय। फायनली आम्ही सुकोपळशी या गावात आलेलो आहे आणि ऑटोमध्ये आम्ही जस्ट ऑटो केला होता आम्ही आणि
जस्ट उतरलोय आणि आता आम्ही मंदिराकडे जात आहोत. मंदिराकडे चाललोय आम्ही. टाइम काय झाला असेल आता सध्या? फायनली आपण सकाळी किती वाजतापासून निघालो? 6:45 झालेले आहे. 7 झालेले आहे आणि आम्ही 6:45ला सुपोपडशी या गावाला पोहोचलो आहे. फायनली आणि आम्हाला बाहेर गावची लोक पण चांगल्या पद्धतीने जुळलेले आहेत. बरेचसे लोक जुळलेले, वेगवेगळ्या ठिकाणाचे लोक आम्हाला जुळलेले आहेत. आपण घरून मला असं वाटतं की 12 वाजतापासून आम्ही घरून निघालेलो आहे आणि 6:45 आम्हाला बघू शकता तुम्ही इथे शॉपला पण जे नावं आहेत त्या नावाला पण देवाचे नाव दिलेले आहे, सुपो नाव दिलेलं आहे. हा पूर्ण ग्रामीणच भाग आहे, तुम्ही बघू शकता. अतिदुर्गम भाग आहे. ओके, सगळ्याच्या लाईनीमध्ये आम्ही लागलेलो आहे. मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहे. लाईन तुम्ही बघू शकता की किती मोठी लाईन आहे इथे. अरे बापरे, हे बघा पूर्ण लाईन लागलेली आहे. चालूच राहू दे सध्या. भयंकर गर्दी आहे आज. तुम्ही बघू शकता महाप्रसादाच्या लाईनीमध्ये लागलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यात्रा किती छान आहे. महाप्रसादाची ही लाईन यात्रा रात्रभर असते. तर इथे सुपो देवाला गुळ खूप आवडतो आणि इथे गुळाचा प्रसादच दिला जातो. आणि तुम्ही बघू शकता लाईन पण किती मोठी मोठी लागलेली आहे आणि महाप्रसादासाठी आम्ही वेट करतो आहे. प्रसाद तो नशीबवान व्यक्तीलाच मिळतो, मला तरी असं वाटतं. हे बघा, हे बघा. काय असतं ते विशेष? अरे हो हो, ते विशेष, बरोबर. काळ्या पट्ट्यांची ही विशेषता आहे इथे. हे तुम्हाला दाखवेल मी नंतर काय आहे तर. हा, इथे सर्वात जास्त गुळचा प्रसाद हा चांगला असतो. राळ पण महत्वाची असते ना. अच्छा, आता जस्ट आलो आम्ही. हो का, सकाळी इथेच भेटू. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर डिंगी डिंग. हे बघा, महाप्रसाद भेटला आम्हाला. हा, खूप गरम होता आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे जेवण करायला बसलेले आहेत. तेव्हा घेऊनच दर्शन करायला लागतं. नाही बॅग कोणी पण आपल्या बॅगेत पैसे आहे ना, कोणी पाहिले नाही. आता आम्ही ते पापड घेतो आहे आणि ती दीदी आम्हाला 5 रुपयाची 3 पापड देतीये. थँक्यू दीदी. हे बघा, आम्ही जेवायला बसलो आणि पापड बघा तुम्ही. पापडची साईज बघा कशी आहेत, खाऊन सांग कशी आहेत. खूप छान तांदूळाचे पापड आहेत. छान आहे ना. वाव. महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे. तर इथल्या सुपो पळशीची जी कहाणी आहे, ती सुपो देवाची जी आहे, ती सुपो देव आपल्या मनातमध्ये जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला देतात. देवाच्यावरती एक गुळी ठेवली जाते आणि आपल्या मनात आपल्याला प्रश्न करावा लागतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देव देतो की तुमचं हे काम होईल की नाही होईल आणि ते सक्सेस आहे की नाही आहे, तुम्ही ते काम करायचं की नाही करायचं, हे उत्तर आपल्याला देव देतो. यासाठी सगळे भावी भक्त येतात. तुम्ही बघू शकता इथे बारसं पण होतं आहे लहान मुलीचं. नवस असतात लोकांचे, इथे सक्सेस होतात आणि लोक लहान लेकरांना आपल्या घेऊन येतात. इथे मंदिराची खूप विशेषता आहे.
आय थिंक क्वचितच लोकांना हे मंदिर माहिती आहे, जे सुपोपळशी गावामध्ये येतं. नांदुऱ्याच्या थोड्या समोर आहे. तुम्ही बघू शकता इथे मंदिरातच स्टे केलेला आहे सगळ्यांनी, हे बघा. आणि इथे रात्रभर भजन सुरू असतं देवाचं. रात्रभर फुल एन्जॉय करायचं आहे, झोपायचं तर नाहीच आहे. हे बघ असं डलवी घ्यायचं आता घेतच आहे. खूप थंडी आहे, भयंकर थंडी पण आहे, मजा येते. सो रात्रीचे 11 वाजले आहेत आणि चला आता यात्रा फिरून घेऊया म्हटलं. आणि खूप कडक थंडी होती तिथे, भयंकर थंडी वाटत होती. आणि बघू शकता इतकं प्रसन्न माहोल वाटत होतं. रात्रभर ही यात्रा सुरू असते आणि खूपच छान वाटत होतं. झोप पण नव्हती येत बिलकुल. तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे इथे. तुम्ही एकदा जाल तर तुम्हाला अजून जावं वाटेल. कडक थंडी आहे, कडक थंडीमध्ये आम्ही मस्त यात्रा फिरतोय, म्हणजे किती छान. आणि खूपच प्रसन्न वाटतं इथे. हे सुपोपळशी गाव आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे, खूपच छान वाटतंय. दीक्षाला ते आवडलं होतं ना, बांगडा ना, भजन सुरू आहे. रात्री 11 वाजले आणि ते भजन असल्यामुळे ते भजन इथे खाऊ खाऊ पण आहे, मस्त मस्त आहे. शेव हा मस्त दिसून राहिलं यार. काकाच्या लाईट कामाचं आहे. काका मस्त व्हिडिओ निघून राहिले, चमकून राहिले काका. सुपोपळशीमध्ये आमला पोंगे आहेत काकाकडे विकायला. रेवड्या आहे या रेव. हे इथे पण आहे बघ वेफर्स. हे बघ किती छान छान. सगळे पापड आहे. कसे देता हे, काय भावाने देता सगळं? हो का, 40 रुपये पाव. आणि कच्चे भेटते का हे कच्चे? अच्छा हो, हे पण आहे ना. हा हे कितीला देतात? आणि हे कसे होते? लांब लांब शेव. अच्छा तशी होते का? वाव, रात्रीचे 11 वाजले आणि ते तुम्ही चपला पाहू शकता. चपलाच चपला आहे रे वा. हे बघ महाकाल. वाव, जय भोलेनाथ. वाव, टिंग टिंग तुम्ही पाहू शकते. डिंग डिंग. घे आईस्क्रीम. एकच घे. 6 वाजलेले आहे आणि आम्ही नांदुऱ्याला पोचलेलो आहे. इथून आम्ही 1 किलोमीटरनी आहे ना, सोमवार एक हनुमानजीची मूर्ती आहे खूप मोठी, तर आम्ही ती बघायला चाललेलो आहे. नांदुऱ्याची प्रसिद्ध हनुमानजीची मूर्ती आहे ती. 105 मीटर का 105 उंची म्हटलं त्यांनी. फूट राईट फूट. आणि तिथे बालाजीचं मंदिर पण आहे. तर आम्ही तिथे जातोय. सकाळी 6 वाजलेले. खूप थंडी आहे, भयंकर. आणि आम्ही रात्रभर झोपलोच नाही. खूप मजा केली. भजन कीर्तन होतं मंदिरामध्ये, खूप मजा आली आम्हाला. आणि आमच्यासोबत एक लंगडी बाई पण आहे. तिचा पाय खूप दुखून राहिला. तिचा पाय दुखत थंडीने चांगला अकळलाय तिचा पाय. बघा नांदुरा. ही भयंकर थंडी आहे, जास्त थंडी आहे. चंदा मामा दूर के. आणि आम्ही पायी जातोय, पायी
पायी जातोय आम्ही सकाळी सकाळी. वाव. लुक 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 लुक. बघा बघा चांदोबा चांदोबा चांदोबा. सकाळचे 6 वाजले आणि चांदोबा तुम्हाला दिसतोय तो चांदोबा. येस. मी फक्त मागचाच काढते आता. नांदुऱ्याला आम्ही पायी पायी आलोय रेल्वे स्टेशन पासून नांदुऱ्याच्या. आणि तुम्ही बघू शकता हनुमानजीची मूर्ती बघा किती मोठी आहे. वाव. जय बजरंगबली. 5 फुटाची आहे. हो ना. आणि थंडी इतकी आहे इथे की भयंकर थंडी आहे. इथेच नाही सर्वीकडे थंडी आहे ऍक्च्युली. पण सकाळचे 6:30 वाजले त्याच्यामुळे. दिवाणी फौजदार न्यायालय. वाव. वाव. एवढं छान का सजवलं आहे. काहीतरी आहे. काही आहे आज. काय असावं पण सगळी असेल काही. स्पेशल होगा कुछ. सही आहे यार. मस्त. त्याची ब्राईटनेस वाढव ना व्हिडिओ छान निघेल. वाव. कुछ काय आहे पण इथे. स्पेशल कुछ. हा छान दिसत आहे. वाव. जय बजरंगबली. किती सुंदर आहे. बापरे किती मोठे आहे. हो मस्त मस्त. थांब माझ्याच्यात गाणं लाव. क्या बात. वाव. वाव. एकच नंबर. इथपर्यंत पायी येण्याचं सार्थक झालेलं आहे. कौन जय हनुमान ज्ञान गुरु सागर कुठे गेला. वाव. बजरंगबली. वाव. नांदुऱ्याचं फेमस मंदिर आहे. जरासं आपल्याला फिरायची. डल व्हिडिओ. हो हे बघा आम्ही आलोय इथे. तुम्ही हनुमानजीची मूर्ती बघू शकता किती मोठी आहे. हे काय झालं. वाव. सुपर कूल. जय बजरंगबली. वाव. अमेजिंग. सी 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 सी. इतकी थंडी आहे की चष्म्यावर बघा पूर्ण धुके धुके येऊन राहिले. चांगलीच थंडी आहे यार. मॉर्निंगचे 6 वाजले आहे. मजाक नाही आहे ना. खूप. फायनली तुम्ही बघू शकता रेल्वे स्टेशन पासून पायी पायी आलो आहे आम्ही. सकाळी 6 वाजता फुल थंडीमध्ये. वाव. सो सुपर कूल यार. जय बजरंगबली. वाव. हे बघा. ओहो क्या बात है. फायनली वी आर हियर. खूप सुंदर खूप सुंदर. जय बजरंग. 5 फुटाची एकच नंबर आहे. सुंदर आहे. इथे येऊन खूप सुंदर वाटत आहे. पण नांदुऱ्यात आलो आणि हे पाहिलं नाही तर मग काहीच पाहिलं नाही. खूप मस्त. डोळ्यांना अक्षरशः भावणारी मूर्ती. आणि त्यावर काय बहुत ही बसलं high. का. खूपच सही आहे यार. खूपच सही आहे. कबूतर आहे. आपली एक रील्स घ्यायला नव्हती वैसे. जय बजरंगबली हनुमान दादा की. बस जास्त मोठं नको बोलू. हे बजरंगबली रामचंद्र की जय. ए वाव. इथे पण हनुमानजी आहे. किती सुंदर मंदिर आहे यार.
बहुत ही हार्ड है यार। आम्ही नांदुराला आलो, नांदुराला। जय भोले बाबा चाललो रे बाबा। नांदुरा फिरून झालं, आता शेगावला चाललोय। गर्दी बघा तुम्ही, किती गर्दी आहे इथे शेगावला। हे शेगावचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथे प्रसाद वाटप सुरू आहे आणि इथे लाईन बघू शकता तुम्ही। बापरे, इथे पण प्रसाद भेटला मला बघा आता शेगावला 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 गर्दी पाहत नाही काका शेगावला आले रे बा। गर्दी हे तर पहा शेगाव मध्ये। संडे स्पेशल म्हणजे खाण्याची गर्दी तर बघा तुम्ही, महाप्रसादाची गर्दी। फायनली आलो अमरावतीला, आलो अमरावतीला। इथूनच आमची जर्नी सुरू झाली होती, इथूनच आमची जर्नी संपली यार। जाऊच नाही वाटत आहे आता, ड्रॉपच जाऊ यार। खूप मजा आली, खूप मजा आली, तर मित्रांनो, हा होता अमरावती ते सुपोपळशी गावापर्यंतचा व्लॉग आणि खूप मजा आली। आणि तुम्ही पण नक्की जा सुपोपळशी गावाला, सुपोदेवाची खूप महिमा आहे। आणि मित्रांनो, माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।